फ्रेंड्स, हाय फ्रेंड्स. तर हा आहे जॅक. हाय कर. हाय. तर उन्हाळ्याच्या सुट्टी पडलेल्या आहेत आणि मी क्रिएटिव्हिटी काय करणार नाही असं तुम्हाला वाटलं? बिलकुल नाही. तर मी केलेला आहे हा डॉल हाऊस. माझ्यासोबत एक माझी कझन आहे. तिचं नाव आहे ईश्वरी. ईश्वरी प्लीज ये. हाय. हां. तर तिने बनवायला मला मदत केलेलं भरपूर. अँड तुम्ही बोलाल हा असा घर? नाही नाही, आतमध्ये काय क्रेझी आहे बघा. तर इथून तर एक डोर आहे. इथून मी जॅकला आतमध्ये पाठवली. जॅक झोपलेला आहे इथे. तुम्हाला त्या साईडनं जॅक झोपलेला भेटेल बघा. तर मी ह्याला उघडून भेटते, नाही उघडून दाखवते. तर असा काय आमचा प्रोजेक्ट आहे. तुम्ही बोला किचनला आम्ही तर काय दिलंच नाही आहे. यासाठी नाही दिलं आहे कारण की तिथे उजेडच नव्हत आहेत आणि उजेड नव्हत आहेत त्यामुळे आम्ही ह्या पूर्ण छत क्लिअर केलेलं. आणि हे फक्त डबल टेप वेस्ट कार्डबोर्ड अँड ग्लूनी बनलेला अँड सीझर. तुम्ही हे बनवायसाठी तुमच्या मोठ्या शी मदतही घेऊ शकता. अँड हे आम्ही असे कपडे होते त्याला आतमध्ये घुसून ते बांधून केलेलं आहे. हा बघा मी बोललेली ना जॅक झोपलेला असेल. जॅक उठ. ऐकलं. तर या साईडनं जॅक आतमध्ये आलेला दाखवते बघा. पडला. तर या साईडने जॅक आतमध्ये आलेला. अँड हा आहे जॅकचा लिव्हिंग रूम. मी तुम्हाला दाखवते. हा वाला जो आहे तो त्याचं लिव्हिंग रूम आहे. हा त्याचा काउच आहे. अँड आम्ही तसेच ते ठेवलेलं आहे अरेंजमेंट करून. तुम्हाला कसं वाटलं ह्याचं लिव्हिंग रूम सांगा. अँड देन सेकंड रूम डायरेक्टली येते वॉशरूम. वॉशरूम मी सिम्पल बनवलेलं आहे, काहीच नाही आहे तर ह्याच्यात. तर इथे शॉवर आहे. इथे आहे बाथटब ज्याच्यात जॅक अंघोळ करतो. इथे आहे नळ. इथे टॉयलेट पॉट अँड दिस मच इज फॉर वॉशरूम. आणि हे मी असं एक दोर ते होतं ना त्याच्यानी राहिलेलं तर ते चांगलं नव्हतं दिसत तसंच सो आम्ही तिथे ते लावून घेतलं. अँड इथून डायरेक्टली आपण वर जातोय. तर मी तुम्हाला वरचा पण लुक देते. हलू 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 वर जात आहोत आपण. थांबा मी तुम्हाला वरचाही लुक देते. तर इथून असा येतो आपला हा बेड अँड साईडचा आहे रूम. तर इथे मी तुम्हाला दाखवते काय काय आहे. सो हा आहे फर्स्ट आपला बेड जो की माझ्या कझन ईश्वरीने बनवलेला. हे तिथेच ठेवूया जिथे होता. या साईडला हा होता. अँड हा त्याचा फेवरेट काय बोलतात फेवरेट टॉय आहे खेळायसाठी ठेवलं. आणि इथं जॅक आरामात झोपून जातं. ह्याचा पूर्ण आपण हे करू शकतो. तो स्वतः झोपून जातो इथे. पूर्ण ह्याला असं ॲडजस्ट करायला नाही जमत नाही होत. आपण ठेवू शकतो आणि तो डायरेक्टली त्याच्यावर येतो. अँड इथे साईड टेबल आहे आणि त्याच्यावरती एक पॉट ठेवलेला आहे. अँड तिथून डायरेक्टली जाऊन आहे आपला हा किचन एरिया भरपूर चांगला आहे. अँड माझा फेवरेट जागा आहे किचन कारण की ह्याचा फ्रीज बघा. हे जे स्टिकर्स आहेत आम्ही बुकमधनं कट करून घेतलेले आहेत जी आम्हाला नको हवी होती त्याची. अँड इथे आहे आमचा हा गॅस स्टोव.
इथे आहे आमचे युटेन्सिल्स. हे स्टीलचे युटेन्सिल्स आहेत 2. आणि आहे ते हे जे गोळ्यांचे होते ना ते ईश्वरीने कट करून घेतलेले. आणि इथे स्पून्स आहेत कार्डबोर्डने कट केलेले असं. आणि या फ्रीजमधली एक अनोखी बात आहे, जेव्हा आम्ही चिप्स खात होतो त्याच्या पाठीमागे हे असे स्टिकर्स असतात. सो ते वाले स्टिकर्स आमच्याकडे 2 आहेत. हे 2 आहेत, ब्लू कलर आणि येलो कलर आणि ब्लॅक कलरचे. आणि इथे आम्ही पेंटिंग करून केलेलं. तर हा असा आहे. आणि तुम्हाला एक मजेदार गोष्ट दाखवते. तर ह्याची मजेदार गोष्ट ही आहे की आम्ही याला असं फोल्ड करूनही ठेवू शकतो, त्याच्याने जागा वाचते. आणि ह्याचा बॅकयार्ड लाईक क्रेझी आहे. बघा, ह्याला मी एवढा फोल्ड केलाय. आणि ह्याचा आपण पार्टी जाऊया. हा आहे बॅकयार्ड. तर बॅकयार्डमध्ये एक फ्लावर आहे जो जॅकचा फेवरेट आहे ना. माझा फेवरेट आहे हा. तर जॅकने लावलेलं. आणि ते काहीतरी बीज पेरायला ठेवलेले. हे आहे ते बीज व्हाईट कलरचे. आणि आपण असं वरती गेल्यावर येतं हा वरचा टेरेस. हा बॅकयार्ड आहे. आणि इथे जागा आहे चालायसाठी. मी तुम्हाला फ्रंट पासून दाखवते. तरी इकडे एक डोर होतं. आणि मग इथे त्याचा बेड आहे. तर तो बेड आणि या साईडला फ्रॉम एंट्रन्स आहे. आणि इथे एक डोर होतं एम्प्टी, जो आम्ही असंच पाडलेलं दुसऱ्या रूमसाठी. आम्ही दुसरं करत होतो, पण नंतर आम्हाला हे 2 बॉक्स भेटले मोठे. अँड अजून एक बॉक्स त्याला आम्ही कट करून हे बनवलं. तर आपण इथून येऊन असं मग या बॅक स्पेसला जाऊ शकतो. खूप मोठा आहे या. खूप म्हणजे मला आवडतो. आणि आपण इथं इझिली ह्याला टर्न करू शकतो. फक्त थोडंसं सावधान व्हा. असं लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. मी भेटीन तुम्हाला पुढच्या व्हिडिओला.